INS विक्रांतवर नौसैनिकांसोबत पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी। नौसैनिकांना संबोधित करताना देशाचं सेना सामर्थ्य पंतप्रधानांनी केलं अधोरेखित। भारताला जगात आघाडीचा संरक्षण निर्यातदार बनवण्याचं ध्येय, भारताचं विज्ञान, समृद्धी आणि सामर्थ्य मानवतेची सेवा आणि संरक्षणासाठी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी देखील लडाखमध्ये जाऊन हवाई दल आणि लष्कराच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी। पोलीस स्मृती दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं पोलीस हुतात्म्यांना अभिवादन। संरक्षण दल आणि पोलीस दल हे देशाच्या सुरक्षेचे प्रमुख स्तंभ असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन। मुंबईत नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा पोलीसवीरांना वाहिली आदरांजली। विकसित महाराष्ट्र 2047 मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीची मान्यता। महाराष्ट्राचं हे विजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचं स्वप्न, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी राज्यात स्थापन करण्यात येणार वॉर रूम। OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका ठाम, कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला देणार नाही। OBC नेत्यांनी गैरसमज करू नये, चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन। ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी अनंतात विलीन। पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांकडून असरानी यांना आदरांजली। दक्षिणेकडच्या राज्यांना पुढच्या 4 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा। वाढत्या आर्द्रतेमुळे राज्यातही तापमानात चढ-उतार। आणि आज देशभरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह। मुंबई शेअर बाजारात दुपारी 1 तासाच्या विशेष सत्रात होणार मुहूर्ताचे सौदे।